मंगलमूर्ती. नमस्कार, मी अमित राज. आदर्श शिंदे आपल्याबरोबर आहेत, रॉन्किनी आहे आपल्याबरोबर, पंकज पडघन आहेत आपल्याबरोबर, सायली पंकज त्याची बायको ती आहे, आनंदी जोशी आहे आपल्याबरोबर आणि समीर साप्तिस्कर आपल्याबरोबर आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही ओळखतच असाल, कारण दुनियादारी ही फिल्म ज्याप्रमाणे हिट झाली त्याप्रमाणे त्याचं म्युझिकही हिट झालं. आणि हीच दुनियादारीची टीम, म्युझिकल टीम आय वुड से, ही परत आम्ही रिपीट म्हणून येतो आहे एक नवीन फिल्म घेऊन, प्यारवाली लव्ह स्टोरी. आणि आम्हाला रिपीट केलं आहे फक्त नन अदर दॅन संजय जाधव ह्या माणसाने, ज्याने ही दुनियादारी घडवली आणि त्यानंतर ही प्यारवाली एक आमची म्युझिकल टीम तयार केली. तर मी एवढंच म्हणेन की आपण एक एक माणसाकडे वळूया आणि प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारूया की प्रत्येकाचं गाणं आहे. जसं मी ह्या फिल्मचं म्युझिक डायरेक्टर आहे, पंकज ह्या फिल्मचा म्युझिक डायरेक्टर आहे आणि समीर साप्तिस्कर ह्या फिल्मचे म्युझिक डायरेक्टर आहे. तर त्यामुळे आपण एकेका गाण्याकडे वळूया आणि आपण ह्या गणपतीच्या स्पेशल ओकेजनवर आपण प्रत्येकाचं गाणं जाणून घेऊया. तर पंकज, तुला काय वाटतं, म्हणजे एकंदर तुझं जे गाणं आहे लव्ह, वन ऑफ द हिट नंबर मी म्हणेन ह्या वर्षाचा, असं मी म्हणेन, तुला काय वाटतं एकंदर ह्या गाण्याबद्दल? या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर फिल्मची थीम आहे ही, त्याच्यामुळे मजा तर आधीच आहे काम करताना, पण जबाबदारी पण होती. तर या गाण्याची स्पेशल गोष्ट अशी की टिकटिक ज्याप्रमाणे लोकांना आवडलं त्याचप्रमाणे हा एक प्रयत्न केलेला आम्ही या गाण्यासाठी. आणि टिकटिकमध्ये सोनू निगम गायले होते या गाण्यामध्ये. या गाण्याचं नाव जरा जरा आहे, याच्या सायली आणि जावेद अली गायले. आणि आपण एक काम करूया, मी बोलल्यापेक्षा ते गाणं बेस्ट वे तुम्हाला ऐकूया. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा जरा देवा तुझ्या गाभाऱ्याला पासून जो काय त्याचा देवाने त्याचा गाभारा जो काय भरून ठेवला आहे. पण खरंच मी असं म्हणेन की आदर्श शिंदेसारखा असा गायक आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला लाभला आहे. खरंच आपलं खूप भाग्य आहे. त्याचं घराणं आहे आजोबांपासून चालत आलेलं, आणि त्याचे वडील आनंद शिंदे आणि त्याचे आजोबा प्रल्हाद शिंदे आणि आता आदर्श शिंदे. तर मला असं वाटतं की आप दोनों गाव ये गाणं. येस, माझी खूप आवडती कवाली आहे बरं का, सगळ्यांनी ऐकायचं आणि हिट होणार आहे. 1 2 3 1 2 3 जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. या अली मेरे मौला अली, या अली मेरे मौला अली, जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. वा वा वा. हे गाणं गुरु ठाकूरने लिहिलेलं आहे आणि त्याचे म्हणजे खूपच सुंदर लिरिक्स लिहिलेत गुरुने. आणि हे बेसिकली कव्वाली नसून हे आधी सुफी गाणं आहे आणि मग 4/4वर जेव्हा जातं तेव्हा ती कव्वाली होते. ह्या ठिकाणी मंदार चोळकर नाही, कारण मंदार चोळकरने माझं देवा तुझ्या गाभाऱ्याला लिहिलेलं आणि त्याचा एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे गणपतीबद्दलचा, आपल्या बाप्पाबद्दलचा, की जेव्हा ते गाणं लिहिलं गेलं आणि जेव्हा ते गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा संजय दादांना पण माहिती आहे की त्याने सिद्धिविनायकाला जाऊन एक साकडं घातलेलं की मी हे जर गाणं हिट झालं तर मी माझ्या घरून चालत येईन. तर मी मंदारला बोललो, अरे पण तू घरून चालत म्हणजे काय, तुला काय, तू दादरला राहतो. आम्ही बोरिवलीवाले बोललो बाबा इथून आम्ही दादरपर्यंत चालत गेलो तर ठीक आहे, नाही पण मी जाईन चालत वगैरे, मी बोरिवलीवरून जाईन चालत, असं वगैरे त्याने काहीतरी केलेलं. आणि त्याला बेसिकली कुठेतरी असं वाटत होतं की हे गाणं कुठेतरी क्लिक होईल आणि ते क्लिक झालं, पण तो चालत गेला.
आणि त्याचा हा अनुभव मी आज ह्यासाठी शेअर करतो कारण तो आज इथे नाही आहे, तो पण येतोच आहे, ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. पण बाप्पाचा असा अनुभव मला असं वाटतं पंकजला पण आलाच असेल, सायलीला पण आलाच असेल, तर मला असं आपण त्यांच्याकडून पण एक शेअर करूया एक अनुभव. गणपती बाप्पाचा अनुभव म्हणजे ॲक्च्युली फार स्पेशल आहे. आणि मला असं वाटतं की जे बाप्पाची भक्ती करतात त्यांना प्रत्येकालाच बाप्पाचा अनुभव तर येतच असेल. माझा अनुभव सांगायचा झाला तर मी एकदम लहानपणी जेव्हा पहिल्यांदा सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता तेव्हा मी गणपतीचं गाणं गायले होते. आणि जे मला गाणं शिकवायचे ते सर म्हणाले होते की ही खूप पुढे जाईल, म्हणून बाप्पाच्या कृपेने ही खूप पुढे जाईल. आणि तो अनुभव खरोखर खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि याच्या व्यतिरिक्त जे माझ्या आजीकडे गणपतीची फार सुंदर मूर्ती इचलकरंजीला, तर आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरहून शिफ्ट झाली आहे मुंबईला आणि जेव्हा पण काही महत्त्वाची कुठली कॉन्सर्ट असेल किंवा काही रेकॉर्डिंग असेल, मी नेहमी माझ्या आजीला फोन करते की गणपती बाप्पाच्या मूर्तीपुढे हात जोडून माझ्यासाठी प्रार्थना कर की माझं गाणं छान होऊ दे. आणि त्याच्यामुळे गणेशोत्सव माझ्यासाठी नेहमी खूप स्पेशल राहिला आहे. आता कधी कधी कामाच्या गडबडीत आम्ही घरी नाही जाऊ शकत, पण इथे जे आमचं फ्रेंड सर्कल आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो. आणि जे गाणं मी स्पर्धेत गायलं होतं ते 2 ओळी मी बाप्पाच्या गाण्याच्या गाईल. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, मज द्यावे एकदंता, तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. मला इतका छान नवरा आणि इतकी छान गाणी बाप्पाच्या आशीर्वादाने मिळाली आहेत, असं मी मनापासून माझी बाप्पावर खूप श्रद्धा. माझ्या घरी गणपती नसतात पण आमच्या रिलेटिव्सकडे असतात, त्यामुळे एक दरवर्षी एक रुटीन असायचं की त्यांच्याकडे जायचं, दर्शन घ्यायचं, जेवायचं, मोदक वगैरे वगैरे. पण गेलं वर्ष खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. गणपतीच्या दिवसांमध्ये माझी एक टूर ठरत होती आणि जी होती नायजेरियाला. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की गणपतीचा कार्यक्रम आपण नायजेरिया सारख्या ठिकाणी सादर करतो आहे की जिकडे मला आधी असं वाटत होतं की तिकडे आपली संस्कृती किती असेल, तिकडे गणपतीचं काय नेमकं स्वरूप असेल गणेशोत्सवाचं. तिकडे मी गेले होते आणि तिकडे मला खूप आश्चर्य वाटलं की तिकडे आपल्या एवढाच किंवा मी म्हणेन आपल्यापेक्षा जास्त धामधुमीत पण कुठल्याही प्रकारचं पॉल्युशन, साऊंड पॉल्युशन किंवा फटाके वगैरे असं काही न करता खूप साधेपणाने पण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो गणेशोत्सव. मला खूप बरं वाटतं आज पंकज स्वतःहून असं. पंकजचं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तो खूप त्याला उत्साही असतो, बोलायचं असतं त्याला. आणि पण मला फक्त एवढंच सांगेन की पण तुला आज कळतं ना पंकज, तू किती लक्की आहेस की तुला काय बायको मिळाली आहे. हां, गणपती बाप्पाला थँक्यू म्हण. अरे मी आतापर्यंत मंडळाचा गणपती बसवायचो त्याच्यामुळे मला अशी बायको मिळाली. मेहंदीच्या गंधाने मन दरवळले, श्वासात भास कुणाचे विरघळले, हो वळून बघणे, हळूच हसणे, हलके हलके लाजणे, नटले सजले मनात भरले, रूप तुझे ग चांदणे, बावरी 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 बावरी, हळडूले नवरीचे भटा भटा गे पाय, हळडूले नवरीचे भटा भटा गे पाय, हळदूले नवरीची हळदूली हाय गे वर्मा, हळदूले नवरीचे भटा भटा गे पाय. बेसिकली एक म्युझिकल कनेक्टच आहे गणपतीशी, बिकॉज लहानपणापासून म्हणजे दादर, परेल, लालबाग या साईडला गणपती आणि गणेशोत्सव एवढा जोमाने साजरा करतात की त्या गणपती विसर्जनाला जितके काही बँड्स असतात किंवा बँजोज असतात ते सगळे वगैरे माझ्या आजूबाजूला वगैरे असायचे. सो राईट फ्रॉम लहानपणापासून मला एक असं वाटायचं की यार मला इकडे वाजवायचं किंवा विसर्जनाला वाजवायचं. सो मी बरेच वेळेला असं झालं आहे की काही
बँड जात आहेत माझ्या घराच्या समोरून आणि गणपतीचं विसर्जन चालू आहे, तर एखादा मित्र मला दिसतो की अरे तो वाजवतोय वगैरे, मग मी जाऊन त्याला सांगतो की प्लीज मला वाजवायला दे. एक सर्टन 2-3 सिग्नलपर्यंत मी वाजवतो. म्हणजे बँजोमधलं असं एकही इन्स्ट्रुमेंट नाही जे मी हाताळलं नाही. आता मी गिटार वाजवतो, पण तरीसुद्धा त्या गोष्टी वाजवायला जी मजा येते ती कुठेच नाही. आणि हे फक्त आणि फक्त गणपती बाप्पामुळे. हो स्पर्शुनी कामला बेधुंद होते हवा, बावऱ्या रे मना धुंदीतया धावना, हरपुनी भान हे मी शोधते रे कुणा स्वप्न जे पाहिले, होईल खरे एकदा यूं ही मैं इतराऊं हाय अल्लाह, ऐवे ही शर्माऊं हाय अल्लाह, घोड़े पे आए वो सर पे एक सहरा हो, कह दूंगी उसको कबूल है ना, और है कौन कौन है तू ये तो बता, हाय देखूं तो बच्चा है, मानो तो लुच्चा है, जानो तो सच्चा हो दिल भर में, फिर आओ ना झूमो ना नाचो जरा, अरे आओ ना. तर असं हे प्यारवालीमधलं सेकंड सॉन्ग आहे माझं. आणि मी माझ्या दोन्ही म्युझिक डायरेक्टर्सना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते. त्यातला एक माझा नवराच आहे. पण तरी आज बाप्पाच्या समोर मला पंकजला खूप थँक्यू म्हणावंसं वाटतं. मी कधी फॉर्मली होत नाही की मी पंकजला म्हणजे थँक्यू माझ्याकडनं गाणं गाऊन घेतलं होतं, असं कधी कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये योगच आला नाही. पण आज मला आज मला खरोखर कारण टिकटिकसारखी सुंदर चाल मला गायला मिळाली आणि त्याच्यानंतर या फिल्ममध्ये जरा जरा सारखी इतकी सुंदर चाल. आणि स्पेशली या चालीबद्दल मला हे म्हणावंसं वाटतं की कुठल्याही सिंगरला हवीशी वाटणारी अशी चाल पंकजने बनवली आणि ती मला गायला मिळाली. आणि सॉफ्ट गाणं गाणारी मला अशा एक फास्ट आयटम टाईप एक गाणं गायला दिल्याबद्दल समीर तुझे पण खूप खूप थँक्यू. आदर्श, वडिलोपार्जित म्हणजे जवळजवळ तुझ्या आजोबांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि आजोबांची एवढी अनेक गाणी हिट सॉंग्स आहेत, वडिलांची अनेक गाणी हिट आहेत, आता तुझी गाणी ही भरपूर हिट चालली आहेत. एक आजोबांचं खूप फेमस गाणं आहे गणपतीचं, आता आम्हाला सगळ्यांना तुझ्या मुखातून आवडेल ऐकायला. ते म्हणजे माझंही खूप जवळचं गाणं आहे, कारण की लहानपणापासून आजोबा म्हणजे गाणंच होतं माझ्यासाठी. आजोबा माहीतच नव्हते, हे गाणंच खूप आवडायचं आधीपासून. पण नंतर मोठा झाल्यावर कळलं की अरे प्रल्हाद शिंदेंचा नातू आणि आनंद शिंदेंचा मी मुलगा, तेव्हा ते कळलं. पण हे गाणं खूप जवळचं आहे. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. गणपती बाप्पा मंगल मूर्ति. रोंकिनी जी, आपको मैं एक अगर गणपति का गाना बोलूँ तो मुझे लगता है आप गा पाएंगी. आप गा लूँगी, थोड़ा सा गा लूँगी. मेरा एक बहुत फेवरेट गाना है जो शंकर महादेवन का गाना है, और मैं 2-3 लाइन्स ही गाऊंगी. एकदंताय वक्रतुंडाय गौरी प्रणयाय धीमहि, गजेशानाय भानुचंद्राय श्रीगणेशाय धीमहि, एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि, गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. हे पहिलं गाणं पंकजचं जे मी गायलं आणि मला असं वाटतं ते बाप्पाची कृपा आहे की एका वेगळ्या म्युझिक डायरेक्टरकडे माझं गाणं गायला मला मिळालं आणि मला असं वाटलं की येस मी गाऊ शकतो. हे पंकज आणि संजय दादांनी प्रूव्ह केलं. मी प्रूव्ह करण्यापेक्षा ह्या दोघांनी प्रूव्ह केलं की हा गाऊ शकतो. तर हे गाणं आम्ही सगळे ओव्हरऑल गणपती बाप्पाला आम्ही मोरया हे करतो, डेडिकेट करतो. तर सब लोग साथ में.
शटर का ताला किसने है खोला, पूछेगा कोई तो फोड़ दे, अपन के नाम पे दे देना कान पे, कोपचे में लेके उसको तोड़ दे, घर में छुपी क्यों है तू खाला, आला आला तेरा रखवाला, पड़ जाएगा भारी बस अकेला, हर गली में अपना बोलबाला, यहाँ वहाँ सारा जहाँ अपनी है चलती, बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी, यहाँ वहाँ सारा जहाँ अपनी है चलती, बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी, पार पापर पा 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 पार पापर पा पा पार पापर पा 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 पार पापर पा पार पापर पा 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 पार पापर पा पा पार पापर पा 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 पार पापर पा। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी, अरे आओ ना फिर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।